13 सप्टेंबर दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 421 पासून पुढे. आणि आकाश जेथे जेथुनी जाईजे तेथ असे भरोनी म्हणून ठेले कोंदोनी आपे आप तैसे जे तेने करावे तो तेची आहे स्वभावे मा कोणे कर्मी वेष्टावे करतेपणे नुरेची गगना विनठावो नोहेची समुद्रा प्रवाहो नुठीची ध्रुवा जावो तैसे झाले ऐसेनी अहंकृती भाव्यो ज्याचा बोधी झाला वावो तरी देहा जव निर्वाहो तव आथी कर्मे वारा जरी वाजोनी ओसरे तरी तो डोल रुखी उरे का सेंदे धृती राहे कापुरे वेचलेनी का सरले या गीताचा समारंभू न वचे राहवले पणाचा क्षोभू भूमी लोळून गेलिया अंबू ओलथारे अगा मावळलेनी अर्के संदेचिये भूमिके ज्योती दीप्ती कौतुके दिसे जैसी पै लक्ष भेदिलिया वरी बाण धावेची तबवरी जव भरली आथिउरी बळाची ते नाना चक्री भांडे झाले ते कुलाले परते नेले परिभ्रमेची ते मागिले भोवंडिलेपणे तैसा देहा भूमानू गेलिया देह जने स्वभावे धनंजया झाले ते अपेसया चेष्टवीच ते संकल्पे वीन स्वप्न न लाविता दांगीचे बन न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे आत्मयाचेने उद्यमे विन तैसे देहादी पंचकारण होय आपण क्रिया जात पै प्राचीन संस्कार वशे का पाचही कारणे सहेतुके काम विजती गा अनेके कर्माकारे तया कर्मा माझी मग संहरो आगवे जग अथवा नवे चांग अनुकरो परी कुमुद कैसे नि सुके कैसे ते कमळ फाके ही दोन्ही रवीन देखे अजया परी का बीजू वर्षोनी आभाळ ठिकरिया आतो भूतळ अथवा करो शार्ङ्गळ प्रसन्नावृष्टी तरी तया दोहिते जैसे नेनिजेची का आकाशे तैसा देहीच जो असे विधेय दृष्टी तो देहादिकी चेष्टी घडता मोडता हे सृष्टी न देखे स्वप्नदृष्टी चेईला जैसा एरवी चामाचे डोळेवरी जे देखती देहची वरी ते कीर तो व्यापारी ऐसेची मानिती का तनाचा बाहुला जो आगरा मेरे ठेविला तो साचची राखता कोल्हा मानिचे ना पिसे नेसले गा नागवे हे लोकी येऊन जाणावे ठाणो हरियांचे मवावे आणखी घाय का महासतीचे भोग देखे कीर सकळ जग परिते आगिना अंग नालोक देखे तैसा स्वस्वरूपे ओठिला जो दृश्येसी दृष्टा आटला तो नेने काय राहटला इंद्रिय ग्रामो अगा थोरी कल्लोळी कल्लोळसाने लोपता तिरीचे निजने एकी एक गिळले हे मने मानीचे जरी तरी उदका प्रती पाही कोण ग्रासितसे काही तैसे पूर्णा दुजे नाही जे तुम्हारी स्वर्णाचिया चंडिका सुवर्ण छुळेची देखा स्वर्णाचिया मैरखा नाशू केला तो देवल वसिया कडा व्यवहारू गमला फुडा वाचोनी शूळ महेश चामुंडा सुवर्णचिते पै चित्रीचे जळ होतांशू तो दृष्टीचाच आभासू पटी आगी ओलांशू दोन्ही नाही मुक्ताचे देह तैसे हालत संस्कार वशे ते देखोनी लोक पिसे करता म्हणती आणि तया करणे या अंतू घडे तीही लोका घातू परी तेने केला हे मातू बोल नये अघा अंधारची देखावा तेजे मग तो फेडी हे बोलिजे तैसे ज्ञानिया नाही तुझे जे तो मारी म्हणून तयाची बुद्धी नेने पाप पुण्याची गंधी गंगा मिनलिया नदी विटाळू जैसा आगीसी आगी झगटलिया काय पोळे धनंजया की शस्त्ररूपे आपणया आपणची तैसे आपण पया परते जो नेने क्रिया जाता ते तेत काय लिंपवे बुद्धी ते तयाची म्हणून काय करता क्रिया हे स्वरूपची झाले जया नाही शरीरादिकितया कर्मीबंधू जे करता जीव विंदानी काढून पाचही खानी घडित आहे करणी आहुती दाहे
श्रीकृष्ण अर्जुनास पुढे म्हणतात, आकाशाने जेथून ज्या ठिकाणी जावे त्या ठिकाणी ते आधीच भरलेले असल्यामुळे जसे ते सर्वत्र सामावले आहे, तसे त्याने जे करावे ते त्याचे स्वरूपच आहे. मग कोणत्या कर्माचा कर्तेपणा त्याच्याकडे येऊ शकणार? आकाशाशिवाय जशी कोठे रिकामी जागाच नाही, अथवा समुद्राला जसा प्रवाह नाही, अथवा कोठे जाण्यासाठी ध्रुवाला जसे आपले स्थान सोडणे नाही, तशी याची अचल स्थिती झाली आहे. अशा प्रकारे आत्मज्ञानाच्या योगे ज्याच्या कर्तेपणाचा भाव मिथ्या ठरला आहे, त्याच्याकडून देह असेपर्यंत कर्म घडतातच. वारा वाने थांबले तरी त्याने उत्पन्न केलेले झाडाचे डोलणे चालूच असते, किंवा डब्यातील कापूर संपला तरी डब्यात वास उरतोच. गाण्याचा समारंभ संपला तरी त्याने उत्पन्न केलेल्या समाधानाची छटा, ताना वगैरे रूपाने मनात जशी काही काळ चालूच राहते, अथवा पाणी भूमीवरून वाहून गेले तरी मागे ओल जशी राहते. अरे, सूर्य मावळतो तेव्हा सायंकाळी तेजाची छटा जशी आकाशात सहज राहते, अथवा लक्षभेद करूनही आत गती सामर्थ्य असेपर्यंत जसा बाण पुढेच जातो, अथवा चाकावर तयार केले मातीचे भांडे कुंभाराने खाली काढले तरी ते चाक पूर्वी दिलेल्या गतीच्या योगाने फिरतच असते, त्याप्रमाणे देहाभिमान नाहीसा झाली तरी हे धनंजया, ज्या कर्माने देह उत्पन्न झाला आहे ते कर्म त्या देहाकडून आपोआप क्रिया करविणारच. संकल्प न करता जसे स्वप्न पडते, कोणी न लावता अरण्यात जशा वनस्पती उगवतात, कोणी रचना न करता आकाशात जशी गंधर्व नगरे उत्पन्न होतात, त्याप्रमाणे आत्म्याच्या संकल्प वाचून मागे सांगितलेल्या 5 कारण हेतूंकडून कर्मे आपोआप होतच असतात. परंतु पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे शरीर, वाचा इत्यादी हेतूसह देहादी 5 कारणांकडून अनेक कर्मे होत असतात. त्या कर्मवेगात मग सर्व सगाचा संहार होतो, अथवा नवे जग उत्पन्न होते. परंतु कमल सुकते कसे अथवा विकसित होते कसे याची जशी सूर्याला दादही नसते, किंवा ढगातून वीज पडून जमीन छिन्न विछिन्न झाली, किंवा पाऊस पडून सर्व सृष्टी हिरवीगार झाली, तरी त्या दोन्ही गोष्टींची आकाशाला जशी दादच नसते, तशा देहबुद्धिरहित पुरुष देहात असून अलिप्त असतो. स्वप्नातून जागा झालेल्या पुरुषाला जसा त्या स्वप्न व्यवहाराचा गंधही नसतो, तशी देहाधिकांच्या चेष्टांनी होणाऱ्या सृष्टीच्या घडामोडीची या विधेय दृष्टी पुरुषाला वार्ताही नसते. एरवी केवळ कातड्याच्या दृष्टीने चर्मचक्षुने पाहणारे जे केवळ त्याचा देहच पाहू शकतात, ते तो कर्म करणारा इतरांप्रमाणे आहे असे मानतात. अथवा गवताचे बुजगावणे करून ते शेताच्या कडेला उभे केले तर तो खरे शेताचा रक्षक आहे असे कोला मानित नाही काय? वेडा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे किंवा नागवा हे इतरांनी म्हणावे त्याला त्याची दादच नसते, किंवा रणात पडलेल्यांच्या अंगावरील घावांची गंती जसे इतरच करू शकतात, किंवा सती जाण्यास निघालेल्या पतिव्रता स्त्रीचे भोग शृंगारादी खरोखर सर्व लोक पाहतात, पण त्या सतीला अग्नी स्वतःचे शरीर लोकांचे भानही नसते. तसा आत्मस्वरूपाच्या बोधाने जो जागा झाला आहे, त्याचा दृश्य द्रष्टा व सापेक्ष भावना नष्ट झाल्या आहेत. तो आपल्या सर्व इंद्रियांनी काय केले हे जाणत नाही. अर्जुना, समुद्र तीरावरच्या लोकांनी मोठ्या लाटेने लहान लाट गिळली असे जरी मनाला मानले, तरी त्या पाण्याच्या दृष्टीने पहा कोण कोणाचा ग्रास करीत आहे. तसे पूर्ण पुरुषाला दुसरा पदार्थच प्रतीत होत नाही की ज्याला तो मग मारेल. हे पहा, सोन्याच्या देवीने सोन्याच्या शूळाने सोन्याच्या महिषासुराचा नाश केला. भाविकांना हे सर्व खरं भासले तरी पण तो शूळ, तो महिषासूर, ती देवी सर्वही सोनेच आहे. तसे चित्रात दाखवलेले पाणी व अग्नी हा केवळ दृष्टीचा भ्रम आहे, कारण चित्राचे अधिष्ठान जे वस्त्र त्याला त्या दोन्हींचा स्पर्शही नसतो. त्याप्रमाणे पूर्वकर्माच्या संस्काराने त्याचा देहादी व्यापार घडत असतो हे पाहून वेडे लोक तो कर्म करतो असे म्हणतात. हा त्याचा वरील दृष्टांताप्रमाणे भ्रमच आहे. म्हणून त्याच्या सहजक्रियेत जरी त्रैलोक्याचा घात झाला तरी तो त्याने केला असे म्हणू नये. अहो, प्रकाशाला कधी अंधाराचे दर्शन होते का? जर नाही तर प्रकाश त्याचा नाशक आहे हे म्हणणार तरी कसे? त्याप्रमाणे ज्ञानाच्या दृष्टीने दुसरी वस्तूच नाही की जी तो मारू शकेल. नदी गंगेला मिळाल्यावर जसा तिचा अपवित्रपणा उरत नाही, त्याप्रमाणे द्वैताच्या अभावी त्याच्या बुद्धीला पापपुण्याची वार्ताही नसते. अर्जुना, एका आगीला दुसरी आग लावली तर तेथे पोळणे संभवते, किंवा शस्त्र आपणच आपल्याला खुपते का? तसेच स्वस्वरूपाहून अन्य कर्म म्हणून ज्याच्या दृष्टीने काही उरलेच नाही, तेथे कोणते कर्म त्याच्या बुद्धीला कर्तेपणाने लिप्त करील? म्हणून स्वरूपदृष्ट्या कार्य, कर्ता व क्रिया अशा त्रिपुटीचा ज्याच्या ठिकाणी उदयच नाही, त्याला शराधिकरण होणाऱ्या कर्माने बंधन घडत नाही. कारण जीवात्मा हा मोठेपणाने आपल्याच करता समजून 10 इंद्रियांच्या साधनाने कर्माचे 5 हेतू धारण करून कर्मे करत असतो. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.